कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर यांच्या वतीनं 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियान अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे। या संदर्भात मराठी पत्रकार भवन अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर के.पी. सिंग यांनी शेतकऱ्यांना अभियानात सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं। त्या कार्यक्रमामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद नई दिल्लीचे सगळे शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्राचे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट, कृषी विभागाचे अधिकारी, आत्माचे अधिकारी, इफ्केचे प्रतिनिधी, कोरोमंडलचे प्रतिनिधी व FPOचे सुद्धा प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे। या कार्यक्रमाचा उद्देश गावामध्ये जाऊन शेतकऱ्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। आपल्याला जसं माहिती आहे की मागील 40-50 वर्षापासून नुसतं आपण रासायनिक शेती करून राहिलो होतो, म्हणून त्याच्यामुळे मातीचा स्वास्थ्य खराब झालेला आहे। त्याच्याकरता नैसर्गिक शेतीची बद्दल आपल्याला माहिती द्यायची आहे। नैसर्गिक शेती कशी फायदेशीर होणार आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। नवीन जे टेक्नॉलॉजी आली आहे, जसा ड्रोनचा वापर कसा केला पाहिजे त्याचा वापर इफ्कोच्या माध्यमातून, कोरोमंडल कंपनीच्या माध्यमातून त्याचे जे गावामध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष दाखवणार आहे। नवीन टेक्नॉलॉजी, नवीन जातीचे बियाणे त्या प्रचार प्रसार कसा केला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण तिथे जाऊन माहिती देणार आहे। या प्रोग्राममध्ये कृषी विज्ञानच्या माध्यमातून एक कृषी रथ प्रत्येक टीमसोबत जाणार आहे। त्याच्या माध्यमातून नवीन उपक्रम, नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार त्या डिजिटल माध्यमातून गावागावामध्ये या 15 दिवसात करणार आहे। कृषी विज्ञान केंद्राचे 2 टीम दर दिवशी 6 गावामध्ये प्रशिक्षण देणार आहे आणि त्या 6 गावामध्ये कमीत कमी 600 शेतकरी सहभागी होणार आहे। असे 15 दिवसात एका कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जवळपास 18,000 शेतकरीच्या माहिती भेटणार आहे आणि पूर्ण देशात जे 731 कृषी विज्ञान केंद्र आहे त्याच्यामध्ये जवळपास 1.5 लाख शेतकरी सहभागी होणार आहे। त्याचा मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञान आणि याच्यासोबत गावामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांचा सुद्धा फीडबॅक घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांना काय पाहिजे, त्यांना फीडबॅक काय आहे, ज्याच्यामुळे नवीन गोष्टी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। ह्या प्रामुख्यानं ह्या प्रोग्रामचा उद्देश भारत सरकारने दिलेला आहे। त्याच्यामध्ये सगळे कृषीशी संबंधित सगळे विभाग त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि हे प्रोग्रामचा उद्देश लोकांमध्ये जनजागृती आणणे एवढंच आहे। धन्यवाद। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे अभियान एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान देशभरात एकाच वेळी राबवले जात आहे। या अभियानांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, कृषी विभागाचे अधिकारी, आत्मा, दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ, कोरोमंडल इंडिया लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रगतीशील शेतकरी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत। या पत्रकार परिषदेला डॉक्टर के.पी. सिंग, प्रताप जायले, संतोष देशमुख आणि संजय गर्डे उपस्थित होते। शेवटी डॉक्टर सिंग यांनी सर्व शेतकऱ्यांना अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन केलं। जनवरला न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट अमरावतीहून।